केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा केला आहे. त्याला ट्रक, ट्रॅक्टर तसेच सर्व वाहनांच्या चालकांचा विरोध आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि जाचक कायद्यात बदल करण्यासाठी ट्रक, टँकर चालकांनी मोटार ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान 3 दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यात संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पेट्रोल डिझेलचा पुरवठा करणाऱ्या मनमाडच्या पानेवाडी प्रकल्पातून पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालकही सहभागी होणार असल्याने राज्यातील अनेक भागात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ट्रक, टँकर चालकांच्या संपाची माहिती मिळताच सर्वच वाहनधारकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर धाव घेतली. त्यामुळे नाशिक शहर परिसर आणि जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सोमवारी सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी रांगा रस्त्यावर गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. इतरत्र शोधाशोध करावी लागली. संप मिटेपर्यंत ट्रक, टँकर तसेच इतर मोठी वाहने जागीच उभी राहणार आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या मालवाहतुकीवरही मोठा परिणाम होणार आहे. या संपावर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि संप मागे घेतला जावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.